की वर्षोनवर्ष या इंडस्ट्रीमध्ये राहून काम करणाऱ्या माणसांना सुद्धा आश्चर्य वाटेल, इतकं चांगलं काम तुम्ही सर्वांनी केलंय. मला काही प्रश्न विचारायचे आहेत. चालेल सर. हा, तुमची जर परवानगी असेल. चालेल. मला सर्वात आधी सविताच्या आईला विचारायचं की तुमची चक्की आहे. हो, माझी चक्की आहे, आटा चक्की. आणि ते चालवतं कोण? मीच चालवते. तुम्हीच चालवता. पण ही भूमिका करण्याकरता म्हणून तुमची काय तयारी होती? माझी तयारी तर तशी काहीच नव्हती, कारण पौ म्हणजे जयंतला जयंत आम्ही सगळेजण म्हणतो मुंबईचे वगैरे, पण डोंगर गावात त्याला सगळे लोक फक्त पौ या नावाने ओळखतात. त्यामुळे पौ म्हटलं की तुम्ही समजून घ्या की कोण आहे. मला म्हटलं ताई तू करशील काम. मी म्हटलं मला कसं येईन रे काम, हे येणारच नाही, मी कशी बोलणार, कारण मला तर फक्त चक्कीचाच अनुभव आहे. तरी चालेल बाई तू ये, म्हणून त्याच्या ना इथपर्यंत आली मी. केलं आता जसं म्हणजे काही जमलं तसं. पण तुम्हाला सपोज असं शॉर्ट दिल्यानंतर त्यांनी म्हटलं कट आपण पुन्हा एकदा घेऊ, तर ते पुन्हा करताना तुम्ही तो काय सांगतोय ह्याच्याकडे लक्ष देऊन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करून काहीतरी अजून चांगलं करता येईल ह्याच्याबद्दलचा तुमचा प्रयत्न कसा होता? हो सर, तो जेव्हा म्हणत होता त्यावेळेस तो आपण सांगत होता का नाही असं करा ते करा, तेव्हा आम्ही थोडंसं असं हे करून आपल्या चला बा असं झालंच पाहिजे चांगलं म्हणून करण्याचा प्रयत्न करतो. पण मी थोडंसं याच्यामध्ये ॲड करायचा प्रयत्न करतो की तिसऱ्या दिवशी संगीताबाई त्रासल्या. हो सर, एकदा झालं, दोनदा झालं, तीन. काय आहे रे हे त्रास येऊन गेला. हे त्रास एकच काम तू दिवसभर सांगत आहे, सकाळी 7 ते 7 संध्याकाळी 7 पर्यंत. मी तेच म्हटलं नाही दुसरं काम सांग, हे काम रोल चेंज करून पाहिजे. चक्की बरी आहे आपली. तेच एकच लाईन 10 वेळा इकडून मन तिकडून कॅमेरा लावतो, इकडून कॅमेरा लावताय आणि ते म्हणतो आम्ही कट कायची कट म्हटलं काय गुड म्हटलं का मग थोडस बरं वाटायचं. आता झालं बा असं तरी वाटायचं. नाही ते कट म्हणलं का कायची घनघन आहे. मला